4.6 अब्ज वर्षांपूर्वी सूर्याभोवती फिरणाऱ्या धूळ आणि वायूच्या प्रचंड ढगातून आपलं सौरमंडळ तयार झालं. त्या ढगात सर्वात आधी मोठे ग्रह तयार झाले आणि त्यात सर्वात मोठा होता गुरुग्रह. काही वैज्ञानिक मानतात गुरु नसता तर सौरमंडळाची रचना पूर्ण वेगळी असती. तो तयार झाल्यामुळेच अनेक वायू आणि बर्फ बाहेरच्या भागात राहिले. आतल्या भागात खडकाळ ग्रह तयार झाले ज्यात पृथ्वी आहे. म्हणजेच गुरु हा फक्त रक्षक नाही, तो सौरमंडळाच्या डिझाईनचा मुख्य शिल्पकार असू शकतो. एक महत्त्वाची थिअरी सांगते, गुरु सुरुवातीला सूर्याच्या जवळ आला होता आणि नंतर पुन्हा बाहेर गेला. याला म्हणतात ग्रँड टॅक मॉडेल. जर तो परत बाहेर गेला नसता, पृथ्वी तयारच झाली नसती, मार्स खूप मोठा झाला असता, इनर सोलर सिस्टम पूर्ण बदलला असता. म्हणजेच ज्युपिटरच्या हालचालींनी पृथ्वीला योग्य आकार आणि कक्षा दिली असू शकते. सुमारे 4 अब्ज वर्षांपूर्वी इनर सोलर सिस्टमवर उल्कांचा प्रचंड मारा झाला. याला म्हणतात लेट हेवी बॉम्बार्डमेंट. काही संशोधन सांगतं की गुरु आणि शनीच्या गुरुत्वीय परस्पर संवादामुळे हा मारा झाला. आता विचार करा, जर हा मारा झाला नसता तर पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक घटक आले असते का? काही अमिनो ॲसिड्स आणि सेंद्रिय संयुगे अशा धडकांमधून आली असावीत. म्हणजे गुरुने धक्का दिला, पण कदाचित त्यातूनच जीवनाची बीज आली. गुरु हा फक्त मोठा ग्रह नाही, पृथ्वीपेक्षा 11 पट मोठा व्यास आणि 318 पट जास्त वस्तुमान असलेला जायंट आहे. सौरमंडळातील एकूण ग्रहांच्या वस्तुमानापैकी 70% पेक्षा जास्त हिस्सा ज्युपिटरकडे आहे. तो मुख्यतः हायड्रोजन हेलियमपासून बनलेला गॅस जायंट आहे. पण त्याची खरी ताकद आहे त्याचं गुरुत्वाकर्षण. गुरु जवळून गेलेली कोणतीही वस्तू त्याच्या गुरुत्वात अडकू शकते. तो जणू सौरमंडळाचा गुरुत्वाचा राजा आहे. एक लोकप्रिय थेरी सांगते, गुरु पृथ्वीला धूमकेतू आणि उल्कांपासून वाचवतो. उदाहरण द्यायचे झाले तर 94 साली शूमेकर लेवी 9 नावाचा धूमकेतू ज्युपिटरवर आदळला. त्या धडकेची ऊर्जा लाखो अणुबॉम्बसारखी होती. जर तो धूमकेतू पृथ्वीवर आदळला असता, कदाचित मानवी सभ्यता संपली असती. असं मानलं जातं की ज्युपिटर आउटर सोलर सिस्टम मधून येणाऱ्या धूमकेतूंना स्वतःकडे खेचतो किंवा त्यांचा मार्ग बदलतो. म्हणजे गुरु पृथ्वीचा लाडका मोठा भाऊ आहे, धोक्याच्या वेळी पुढे उभा राहणारा. काही नवीन संशोधन सांगतं ज्युपिटर फक्त अडवत नाही, तो काही वेळा धूमकेतूंना आतल्या सौरमंडळात ढकलतो देखील. त्याच्या प्रचंड गुरुत्वामुळे ॲस्टेरॉइड बेल्ट अस्थिर होऊ शकतो. म्हणजे गुरु नसता तर काही धोकादायक वस्तू पृथ्वीपर्यंत पोहोचल्या नसत्या. तो रक्षक आहे, पण कधीकधी तोच धोका निर्माण करू शकतो. युनिव्हर्समध्ये नायक आणि खलनायक एकच असू शकतात. अब्जावधी वर्षांपूर्वी पृथ्वी खूप गरम होती, ती जवळजवळ कोरडी होती. आज आपल्याकडे महासागर आहेत. ते कुठून आले? एक थिअरी सांगते, धूमकेतूंनी आणि बर्फाळ उल्कांनी पाणी आणलं. पण हे धूमकेतू योग्य मार्गाने पृथ्वीपर्यंत पोहोचण्यासाठी ज्युपिटरच्या गुरुत्वाने त्यांना योग्य दिशा दिली. जर गुरु नसता, कदाचित पाणी पृथ्वीवर आलंच नसतं, आणि पाणी नसतं तर जीवन नसतं. पण दुसरी बाजू, तो खूप जास्त पाणी आणू शकला असता. जर पृथ्वी पूर्णपणे महासागरांनी झाकली गेली असती तर खंड निर्माण झाले नसते, आणि खंड नसते तर जटिल जीवनाची उत्क्रांती कठीण झाली असती. मोठ्या उल्का धडकांमुळे जीवन अनेक वेळा जवळजवळ संपलं, पण प्रत्येक एक्सटिंक्शन नंतर नवीन स्पीशीज निर्माण झाली. डायनासोर नष्ट झाले म्हणून स्तनपायी प्राणी पुढे आले. गुरुच्या गुरुत्वामुळे अशा धडकांची फ्रिक्वेन्सी नियंत्रित झाली असावी. तो नसता तर खूप जास्त धडक म्हटली तर जीवन टिकणं अशक्य होते. खूप कमी धडक म्हटली तर उत्क्रांती संथ झाली असती. म्हणजे गुरुने एक प्रकारचं संतुलन दिलं असावं. जीवन तयार होण्यासाठी पूर्ण सुरक्षितता नको असते, थोडे धोके आवश्यक असतात. जर उल्का कधीच आदळल्या नसत्या तर डायनासोर कदाचित अजूनही जिवंत असते, आणि मग मानव कदाचित निर्माणच झाला नसता. म्हणजे गुरु नसता तर कदाचित जीवन असतं, पण आपण नसतो. आज आपण हजारो एक्झोप्लॅनेट शोधले आहेत. काही सौरमंडळांमध्ये गुरुसारखे हॉट ज्युपिटर सूर्याजवळ असतात. तिथे अर्थसारखे ग्रह स्थिर राहणं अवघड असतं. म्हणजे आपल्या सौरमंडळात गुरु योग्य ठिकाणी आहे. तो थोडा आत असता तर पृथ्वी नसते, तो खूप दूर असता तर स्टेबिलिटी कमी झाली असते. हे जणू कॉस्मिक फाईन ट्युनिंग आहे. आता कल्पना करा, आता अचानक गुरु नाहीसा झाला. पहिल्या काही वर्षात काही फरक जाणवणार नाही, पण हजारो लाखो वर्षात ॲस्टेरॉइड बेल्ट अस्थिर होईल. धडकांची संख्या वाढेल, ग्रहांच्या कक्षा सूक्ष्म बदलतील. दीर्घकाळात पृथ्वीवर जीवन धोक्यात येऊ शकतं. गुरु नसता तर जीवन असतं का? शक्यता आहे, हो, पण पृथ्वी वेगळी असती, हवामान वेगळं असतं, उत्क्रांती वेगळी असती, कदाचित बुद्धिमान जीव नसते. गुरु हा फक्त एक ग्रह नाही, तो सौरमंडळाचा गुरुत्वीय समतोल आहे. तो पृथ्वीचा मोठा भाऊ आहे.
कधी रक्षण करणारा, कधी आव्हान देणारा. पण एक गोष्ट नक्की, आपण ज्या विश्वात जगतो ते नशिबाने नाही बनलेलं. ते गुरुत्व, वेळ आणि संतुलन यांच्या नाजूक खेळातून तयार झालं आहे. आणि त्या खेळात गुरुची भूमिका अत्यंत निर्णायक आहे. आपण आत्तापर्यंत पाहिलं, गुरु योग्य ठिकाणी आहे, पृथ्वी योग्य अंतरावर आहे, चंद्र योग्य आकाराचा आहे, सूर्य योग्य उष्णता देतो. हे सगळं फक्त योगायोग आहे की या सगळ्या गुरुत्वाच्या खेळामागे काही मोठी रचना आहे. विज्ञान आपल्याला सांगतं हे सगळं भौतिक नियमांमुळे घडतं, गुरुत्व, गती, उष्णता, दाब. पण काही लोक म्हणतात हे नियम स्वतःच इतके अचूक का आहेत? जर गुरुत्व थोडंसं जास्त असतं, ग्रह आत ओढले गेले असते. जर थोडंसं कमी असतं, सौरमंडळ तयारच झालं नसतं. वेळ, अंतर, वस्तुमान सगळं जणू एका सूक्ष्म संतुलनात आहे. आणि इथेच प्रश्न उभा राहतो, हे फक्त निसर्गाचा नियम आहे की त्या नियमांमागेही एखादी उच्च बुद्धिमत्ता आहे? काही जण त्याला कॉस्मिक डिझाईन म्हणतात, काही जण नैसर्गिक निवड, तर काही जण भगवंतानीच ही रचना केली आहे असे म्हणतात. आणि या काही जणांमध्ये मी पण आहे, कारण इतके परफेक्ट म्हणजे शक्यच नाहीये. विज्ञान कसं सांगतं? पण का हा प्रश्न अजूनही उघडाच आहे. कदाचित गुरुत्व हा नियम असेल, वेळ हा प्रवाह असेल, पण त्या नियमांची निर्मिती कोणीतरी केली आहे का? हा निर्णय तुमचा. मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटते ते. पण जेव्हा पुढच्या वेळी आकाशात युपिटर दिसेल तेव्हा एक क्षण थांबा आणि विचार करा, आपण फक्त अपघात आहोत की एका महान रचनेचा भाग? अशाच विज्ञानाच्या कथा, अशाच व्हॉट इफ प्रश्न आणि विज्ञानामागचं खरं सत्य जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मराठी सायन्सला सबस्क्राईब करा.